मथुरेमध्ये पोहोचलोय आम्ही आणि आता राहण्यासाठी रूमची व्यवस्था करतोय. गावला वर्षी का मेरे कालियानाग होता का? वासुदेव होता. वासुदेवनी नेला होता तेव्हा कालियानागनी केला होता. कालियानाग होता का? ही जमुना नदी यो ब्रिज. शेषनाग तो शेषनाग तो सांगते शेषनाग कोणता मारलेला कालियानागनी दूषित केलेला. कचोडी खायला थांबलो इथं. हे बघ यांचा हावर कावर बघून घ्या. यांचा हावर कावर आज आहे फक्त बटाट्याची उसळ आणि भात बटाट्याची उसळ त्याच्यात घाला बघ. पैसे वाचवतात आपल्याला. बाई ते जाऊ दे. आपण आलोय कुठं त्याच्याबद्दल बोल जरा 2 शब्द. आपण आलोय कुठे? आपण आलोय गोकुलला. गोकुलला आता मार्केटमध्ये चालत चाललोय आम्ही. का 200चे कमी नाही म्हणजे तो निव्वळ आता गावला बघतो. आता गावला बघ पैसे घ्यायला लावता. मुद्दाम झेंडा दिला आता आणि विचारला 101 की 202. तो बोलला दोन्यांची एक ऑप्शन सिलेक्ट करणारच आहे. मग तो बोलला 101. मग बोलतो ते 101 घेतलं त्याचं 101 म्हणून गाईड पैसे नाही घेत समजला. म्हणून इथलं गाईड फ्री मध्ये आहे. आता आपलं साथ दिलं असं आमची आता मी पोर आलती साहिलचा त्यांच्याकडनं 12,000 घेतलं म्हणजे गाईडला भेटलं 10-20. त्याच्यामुळे आम्ही बरोबर सावधानीने राहिलो इथं. आमची फसवणूक होऊ शकत नाही. आमची कोवणी भांडणार आणि माहित नाही पोरं कोण आहे. हातलाव वालटू. कृष्णाची गाय आहे ती. हातलाव बाई. अरे बघतो. चला आता आम्ही गोकुल मधून निघालेलो आहोत आणि चाललोय कुठं आता? अजय कुठं चाललोय आपण आता? कृष्ण जन्मभूमीला चाललोय आता मथुरेमध्ये. आता आम्ही चाललोय श्रीकृष्ण कारावास मध्ये म्हणजे जिथं श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. पण तिथं जाता जाता यांची इतकी भांडणं चालल्यान का असं वाटतं याना तिथं येता कारावासन टाकणारच पोली बिली सुचलून. हे अजून भांडणं चालूच आहेत यांची. एकच माणसा मुलं सगळ्या होत. अरे निलिया फुल पैसा वाचले भाई. आंबेडकर जयंती आहे का? चल. श्रीकृष्णाचा नीला कलर घातले भाई. कवा नीला हे इकडून या रे. तर मित्रांनो आम्ही आता श्रीकृष्ण जन्मभूमी जवळ पोहोचलेलो आहोत आणि तो कारावास पण इथंच आहे जिथं श्रीकृष्ण जन्म झाला होता. आता आम्ही चाललोय निधीवन साठी. इथून वृंदावन मध्ये आहे ते आणि इथं नेहमी सारखी आता जोरजोरात भांडणं चालू आहे त्यांची. आयफोनच्या स्टोरेज वरून आता इथं भांडणं चालू आहे त्यांची. आजीचं काय ऐकू नका. आयफोनच्या स्टोरेज वरून तर ठीक आहे. काय भांडणं वगैरे चालू नाही आहे. फक्त चर्चा चालू होती. काही चुकीचं काय समजू नका. फक्त मारामारी चालू आमची बाकी काही. तर गाईच बराच इंतजार करून आता आम्ही फायनली निधीवनच्या इथं पोहोचणार आहोत. म्हणजे पोहोचलोय आता आणि बाहेरच आहोत तिथं. आणि गणेश आपल्याला काय बोलायचं आहे का भाई? आता काय बोलू भाई? बोलाल काही ठेवलाच नाही भाई तुम्ही. निधीवन चष्मा नेता बोलला रे. मग आता दिसल कसा बना तिथं? हा काय कुठली वस्तू वगैरे काय ठेवायला सांगितली नाही. इथली माकडं आहेत ना ती भरपूर डेंजर आहेत. चष्मा पण तुमचा ठेवणार नाही अशी ताकीद दिली. माझा चष्म्याचा कसं होईल आता? हा कसा होईल ना? काढून नेला ना तर मक्षी बोंबलू नको म्हणून आताच काढ ना. खिशान ठेव.
प्रचंड एवढे फोन नेवा असा पूर्ण वा तुझा. तर मित्रांनो आता आम्ही निधिवन मध्ये आहोत, बघून घ्या. इथं रात्री 7च्या नंतर कोण थांबत नाही, ही माकडं वगैरे सगळी निघून जातात. असं सांगितलं जातं की आज पण इथं श्रीकृष्ण येतात, त्याच्यामुळे इथं 7च्या नंतर कोणच थांबत नाही. बाल्टू बाल्टू दिसत पण नाही. बोलो राधे 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 राधे. एवरीबॉडी अभी हम जा रहे हैं बांकी बिहारी मंदिर में. न्यू व्लॉग में अभी देख सकते हो, अभी हम बांकी बिहारी मंदिर में जा रहे हैं. तो अभी आगे आगे चलते हुए जा रहे मैदान में वाड़ी का काम छोड़कर. तर मित्रांनो आता आम्ही आलोय सर्वात सुंदर मंदिर म्हणजे प्रेम मंदिर. इथं आम्ही आता आलोय अप्रतिम आणि इथं फोटोशूट चालू आहे. आता स्वच्छता पण भरपूर लोक आली. आता 5:30 वाजलेत आणि थोडा अंधार झाला की इथं मस्त लाइटिंग चालू होईल, मग एकदम बघण्यासारखं असेल. भांडणं नाही झाली आहेत. पहिल्यांदा भांडणं नाही झाली. प्रेम मंदिर आता आम्ही बघून आलोय आणि नाश्ता करायसाठी इथं आलोय. बघून घ्या. हा चला, तर आमचा पापडी चाट आलेला आहे आता, बघून घ्या. आणि चिट्टूनी मोमोज घेतल्यान. आपली आलू टिक्की दाखव. आता आलू टिक्की पण येईल आपली, बनतं इथं. ही आहे आपली आलू टिक्की. डोसा पण आला, बघून घ्या. सोया चाप. गणेश भाईनी डोसा आणलाय. भांडणं पण नाही, एक नंबर त्याला होतं सेल्फ ज्यादा तो. 2 मिनिटं लेट काय झालो, याही वाटणीला म्हणा काही ठेवीत नाही लावला. एक प्लेट इथं झोपली जागत. हा समजते म्हणा. अरे भाई कुचुंबरा उरवली तुम्ही कौशी खातान बस वाट लावली मला ठेवा. अरे टांग्या जरा कमी हो, लॉग मध्ये येत नाही भाई. तू असं करायला लागतं भाई तुझ्यासाठी. हे सिद्धेला हलवा दे, हलवा लागेल भाई. मित्रांनो इथं बघून घ्या, आपल्या अख्खे गावाला दूध दिला तरी संपणार नाही, इतका मोठा तव्यात दूध ठेवला यांनी. तवा बघून घ्या, तवा हे बघा सगळ्यांना देते असा. भरपूर बेकार थंडी आहे, त्याच्यामुळे शेकोटी भेटली आम्हाला रस्त्याने, तिथं आम्ही थांबलोय आता. आधी इथून गरम होऊ. शेवटचा दिवस आहे आणि काल आम्ही प्रेम मंदिर वगैरे केला होता, पण बाकी बिहारी मंदिर आमचा बाकी राहिला होता, म्हणून आम्ही आता बाकी बिहारी मंदिरला जायचा सध्या प्लॅन करतो. शॉपिंगसाठी भरपूर काय आहे आणि तुम्ही पण आल्यानंतर इथं नक्की या, पण रेट्स भरपूर जास्त आहेत इथं. काय बार्गेनिंगची वगैरे काय अपेक्षा ठेवू नका, कारण मंदिराच्या समोर आहे, त्याच्यामुळे बार्गेनिंग वगैरे काय इथं होतच नाही अजिबात. खरेदी झालेली आहे आमची आता थोडीफार, अजून बाकी आहे, अजून पुढे जाऊन काढणार आहोत आम्ही. आता सध्या तरी 450 रुपयाचा फटका बसलाय फक्त, अजून भरपूर बसाचा बाकी आहे. लो भैया राधे राधे. चप्पलवाल्याला नक्की जाता जाता भेटून घ्या.
भैया कैसा दिया चप्पल? भैया 200 रुपए जोड़ी, 400 रुपए का एक और 350 का दो। मतलब क्वालिटी के हिसाब से क्या 200 रुपए वाला भी जोड़ी है क्या? 200 वाला भी है, लेकिन 200 वाला अभी तो नहीं है, अभी 450 वाला और 300 वाला है। अच्छा अच्छा, तो आपको कैसा चाहिए वैसा बताओ, हम दे देंगे। वो अपने को ऐसा चाहिए कि पानी के ऊपर भी चलना मांगता है। फिर डोरेमोन को बुलाना पड़ेगा। डोरेमोन को बुलाना पड़ेगा, तो आप बुलाओ ना। वो अभी देवानंद महाराज के पास है अभी वो, तो जब भी आएंगे ना तभी वो पावती लेके जाना पड़ेगा। तो उसमें नंबर नाम लिखा है, उस पे नाम आया ना अपना तो मिलेगा आपको। ठीक है ठीक है, ऐसा है, ठीक है, चलेगा फिर। चलेगा भैया। भाई मजा आया नहीं आया? मजा आ गया भाई, मजा आया ना? एक नंबर में इसके तक मजा आया ना? भैया। शॉपिंग वगैरे आता करून झालेली आहे आमची. अजयने बॅग वगैरे घेतली मस्त आणि आता आम्ही मथुरेसाठी परत एकदा निघतोय. आणि अजून पण बाकी आहे मथुरा मार्केटला आम्हाला जायचं आहे. मग तिथून काय रोहितला वगैरे काही शॉपिंग करायची असेल ते करून घेणार आहे रोहित. काय तर रोहितची बायको रागवल, मग नंतर उगाच प्रॉब्लेम नको रोहितला. म्हणून आता सगळे पोरांनी मथुरे मार्केटला परत जायचा डिसिजन घेतलाय आता. तर मित्रांनो, इथे एक मला जॅकेट आवडलाय, पण बार्गेनिंगसाठी मला काही इतका जमत नाही. त्याच्यामुळे मी एक आता भाईला मागवलाय माझे. आता भाई येते, बघून घ्या भाईची एंट्री. बार्गेनिंगसाठी फुल तयारीशी आलाय. आता फुल बार्गेनिंग होईल, फुल बार्गेनिंग होईल आता. तर मित्रांनो, 10 दिवसाच्या प्रवासानंतर शेवटी आज आमची जर्नी संपणार आहे आणि परतीचा प्रवास आता आमचा सुरू होत आहे. 11 वाजता आमची मथुरा जंक्शनवरून ट्रेन असणार आहे. हे बघा, हे काय असं सुधारणार नाही, या असं चालत राहणार आहे. रोहित, तुला काय वाटतंय, सुधारतील काय असं? म्हणून मागे आहेत ना पोरं आमची, याच कारणामुळे पोरं आमची मागे राहिल्यात. आमच्यावर येतात सर्व पोरं. मग बोलतो. हाय भाई लोग, कैसे हो? राधे राधे. चला, मोमोज रेडी झालेले आहेत, बघून घ्या. आता पोरांना काय राहत नाही. एकच भेटले मग अरे, या आधीच 2-2 घेऊन मोकलं होता. आणि तोंड आहेत नाही, खाकावलेली तोंड आहे ती. कोल्यांचा बाई होता बेकार. तेलांची पण उचलेली हो बाई, तेलांची पण उचलेली शिस्ता. मथुराला आपण आहोत तिथं. हा, आपण ग्वालियर मार्गे शिवपुरी, आगार हे मार्गे गुजरात मध्ये जाऊ. पारूड, वलसाड ह्या मार्गे आपण ठाणेला पोहोचणार. चला पोचू मग आता लवकरच. तर आता लगेज वगैरे घेऊन आम्ही निघालेलो आहोत मथुरामधून. इथून स्टेशनला जाऊ, त्याच्यानंतर आमची मुंबईसाठी तिथून ट्रेन असणार आहे. भरपूर थंडी आहे आणि आम्हाला ही रिक्षा भेटली. आता सगळं लगेज लोड करून आता आम्ही निघलो इथून. बघून घ्या, गाण्या पक्षी पुढे बसलाय. अरे गाण्या, जय महाराष्ट्र, राधे राधे. जय महाराष्ट्र, राधे राधे. कोरा ही कोरा है, पूरा कोरा. चलो मुंबई. काय रे, तू तर मोठ्या मोठ्या गोष्टी करी होता. थंडीने लागणार. आता काय राहिला तुला? हा, मग येतो बार काय, असा माकडा का गेले घाबरून. हा, तू तर बोललेला मोठ्या वाघाच्या गोष्टी केल्या तुम्ही. हा, अरे मर्दासारखा वाघ. हा, जनाची नाही तर मनाची तरी घे जरा लाज ठेव. असं कसं राहू दे. चला, केक खायची तयारी चालू आहे आता. 1 नंबर केक आहे. गाण्याबाई झोपले तर पटापट कपून घ्या, कुठला तर वाटणीला येणार ना. हे बघ, ठाणे स्टेशन वरती आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आमची जर्नी या ठिकाणी संपलेली आहे.
तर आता आम्ही पण आमच्या घरी जातो आणि तुम्ही पण तुमच्या घरी जा, झोपा मस्त. गुड नाईट बाय.